नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. चला हे म्हणायचं राहिलं तर माझ्या अमृत खजाना लाईक मनीषा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आता हा बॉक्स ओपन करूया. हे बघा, असं हे कवर आम्ही शिवून घेतलेलं आहे बॉक्ससाठी. हे बघा, चेन शिवलेली आहे आणि हे सासरी शिवून घेतलेत. ते छानपैकी त्याने शिवून दिलेत असे. आपण आता हे धुवून ठेवू म्हणजे पुढच्या वेळेस परत आपल्याला वापरता येईल, हो ना. आपण ते बाजूला ठेवूया आणि हे चाकू घेऊन येते मी. चला, मी आता चाकू पण आणलंय आणि हे पण आणलंय. चालू का आधी व्हिडिओ बघते. हो चालू आहे. नाही तर काय व्हायचं. हे बघा किती रॅप केले बघितलं. इतकी गडबड, इतकी घाई, खूप अजिबातच वेळ नव्हता तिथे तर म्हणजे दाखवायला. कारण पटपट पटपट भरावं, यातनं त्यातनं यात काढत आणि कोणत्या बॉक्समध्ये जास्त. आणि आम्हाला निघायचं पण होतं मुंबईला इकडे येण्यासाठी, तर काही दाखवलं नाही. बराबर भरले आम्ही. आता भरपूर काम करणार. बेडशीट. हे अजून एक बेडशीट. ही वड्याची भाजी करायला ठेवलेली आहे, त्यामुळे आपण नुसतं ओपन करणार आहोत. आणि हे काय नाही याच्यात प्लेन मध्ये देतात ना ते. चाळणी आणली. तिथे कोल्हापूरला गेलेलो ना, मंदिरात जात असताना रोडवरती ते बसलेले असतात. हो घ्या ना. मग घेतली. म्हटलं असं ते गरीब लोक विकतायत काहीतरी, भीक तरी मागत नाहीत ते, विकतायत काहीतरी. तर मी ही घेतली. ते म्हणे की रांगोळी वगैरे तुम्हाला चाळायला कामात येईल. म्हटलं ठीक आहे चला. तर ही घेतली मी चाळणी. तर ही कितीला घेतली मी, 40 का असंच काहीतरी, 40 रुपयाला वगैरे घेतली असेल. याच्यात सुंठ पावडर आहे, वास आला मला. मी काय आता ओपन नाही करत. काय माहिती नाही काय. अच्छा, हे नारळ आहे. गणपतीला गेले होते ना मी सिद्धिविनायकला. हे बघा, हे नारळ दिसतंय. आता नको ओपन करायला. नारळ हे कुकरचं वगैरे मूठ इथे मिळत नाही ना अमेरिकेत, तर मग आता घेऊन आले. हे बघा, ही मूठ आणली कुकरची आणि अजून एक मूठ आणली. आणि माझं जे लीड आहे काचेचं, पॅनचं लीड आहे, त्याची मूठ पण आणली. आणि जे इडली पात्र आहे त्याचं म्हणजे मी स्क्रू घेऊन गेलेले आणि त्याचं हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, कॅप. ही कॅप नव्हते दोघांची, ते स्क्रू नेले होते. तर ह्या कॅप पण आणल्या, ह्या सांगलीतनं आणल्या.
सांगलीमध्ये माझ्या नंदेकडे गेलो होतो तिथे, म्हणजे मी बांगड्या आणायला गेले ना माझ्या साडीवरती, तेव्हा मग मी खरेदी केली आहे. हे बघा चुडा आणि ही सजोरी, काय म्हणतात त्याला, कडक नाही का सांजोरी माहिती नाही, हे धीरजच्या मम्मीने दिलंय. मम्मी बहुतेक कडक नाही, ही साजोरी काहीतरी असेल, आहे पण काहीतरी, कारण कडक नाही पण त्यांचे असंच दिसतात. चुडा त्याला आवडतं ना, ते बनवून दिले त्यांनी. तर मी काही बघितले नाही, आत्ताच बघते. आणि हे बघा हे लाडू, रव्याचे लाडू आणि बेसनाचे लाडू दिसत आहे तिथे, दिसले का, हे बघा. नील लंच बॉक्स विसरून आलेला एकदा मी इंडियात असताना, दुसरं मग त्याला घेतलंय, पण आलटून पालटून द्यायला बरं असतं म्हणून मी हे आणलं. हे सांगलीमध्ये मी घेतलं, हे 160 रुपयाला मला मिळालं. आणि हे बेडशीट पण आम्ही सांगलीमधूनच आणले, प्युअर कॉटनची मला हवी होती, तर प्युअर कॉटनची ती आणलीत. मी तुम्हाला नंतर दाखवेल, कारण आपण भाजी ठेवलेली आहे. आणि हे बघा, हो याचा भुगा झाला वाटतं, ही काय म्हणायचं त्याला, शेव नाही चकली. हे बघा माझी बबडू चकली, चकलीचा भुगा झाला खरं, दिसते का, एक चांगली दिसते का, हे बघा अशी झाली. इथे या साईडला एक दोन चांगले दिसत आहेत, सगळं त्याच्यासाठी म्हटलं हा हे अनर्स आहे. हे ना असे रुखवतामध्ये पण ठेवलेले होते, मी बघितले. आणि मी जे ब्लॉग बनवत होते तेव्हा माझ्या ननंदबाईंनी सांगितलं ब्लॉगमध्ये, माझ्या देराण्या पण तिथेच होत्या, देराण्या म्हणतात जाऊबाई, माझ्या सगळ्या जाऊबाई तिथे होत्या. तर त्या म्हणाल्या ह्या माझ्या सगळ्या वहिनींनी हे बनवलेलं आहे. मग ते आमच्या कोल्हापूरमधूनच आलेलं, तर त्यातनंच बहुतेक मग धीरजला पण एक एक बॉक्स दिलेला दिसतो, कोल्हापूरमध्येच दिलाय. आणि हे काय, तुळसी ग्रीन टी, अद्रक, हे बघा स्ट्रेस रिलीफ, स्ट्रेस कमी होतो याने, डायजेशन सपोर्ट. त्यापेक्षा ताजं घ्यायचं, लिंबू घ्या, अद्रक घ्या, तुळशीची पानं घाला आणि चहा बनवा. हे बघा हे असं धीरज घेऊन येतो, धीरजचंही हिरो. हे बघा त्या माणसाचं पण चित्र आहे. चहा, ग्रीन चहा, ग्रीन काही हिरवा चहा, ग्रीन टी, हे धीरजचंच आहे. आणि मग आता काय, हे बघा कोरडई का पापड ते बघायला पाहिजे. हे बघा शंकरपाळे, हे बघा दिवाळी साजरी दिवाळी साजरी. हां आणि हे आता पीठ, हे बघा पीठ दिलंय. आणि अरे बापरे, हे बघा हे याचं पीठ, खपली गव्हाचं पीठ आहे हे. आणि हो हे सॉक्स, हे पण प्लेनमध्येच मिळालेले सॉक्स दिसतात. आणि याच्यात वास नाही येते, माहित नाही यात काय बघूया. हो रांगोळी हे बॉक्समध्ये त्यांना कळालं नाही वाटतं. हे बघा त्याच्यात 6 आले आणि याच्यात 2, म्हणजे 8 रांगोळी आपल्याकडे आलेल्या आहेत. हे बघा ही पिवळ्या कलरची रांगोळी, पिवळ्या कलरची रांगोळी आणि लाल कलरची रांगोळी, 2 रांगोळी आपल्या आलेल्या आहेत. हे त्यांना दिसलं नाही वाटतं बॉक्समध्ये. हो कापूरचा भुगा झाला माझा, प्युअर कापूर आणला होता मी, ते आहे. हो आहे, हो आहे आहे, हे 2 कापूर
वाटली होती ते दिसते का काय नाही. तर ह्या 2 हिंगाच्या बाटल्या आणि आवळे आणले होते मी. हे ना मी कोल्हापूरला गेले होते ना महालक्ष्मी अंबाबाईला, तर तिथे मला दिसले मंदिराच्या आजूबाजूला. ओहो आहेत, चांगले आहेत. हे बघा काही काही हे झालेत, हा तर हे झाला खूपच, हा टाकून द्यायला पाहिजे. बाकी सगळेच छान आहेत बऱ्यापैकी, हा पण टाकून द्यावा लागेल. पण आले हे बघा. आता मी लगेच आहे, आई म्हणाली, आईला मी सांगितलं कोल्हापूरमधून मी आणले, आईला दाखवले पण, कारण तेव्हाच हे बॉक्स भरलं. कारण याच्यात भर त्याच्यात भर, आधी हे सुटकेसमध्ये भरलं पीठ, परत काढलं, वजन जास्त कमी, आवळे पण रांगोळी पण, इकडून तिकडे घाल तिकडून तिकडे घाल. हे बघा आई म्हणे मिळत नाही आवळे, तर मिळाले मला. तर मी हे 1 किलो आवळे आणलेत कोल्हापूरमधून. हे बघा छान आहेत ना. आणि उष्णता कमी करतो, केस पण मस्तपैकी छान राहतात. आणि काय नाही मग संपला. तर आता हे सॉफ्ट जाऊ दे. आता हे आवळे. चला आपली भाजी आता याच्यात पीठ कसलंय आणि याच्यात काय बघू आपण. लगेच वाळत घालायचं, ऊन नाही पण ऊन काल पण नव्हतं. आधी तर मी याच्यात तर मोठे तुम्हाला दाखवले आहे मोठ पण. आणि काय आणि प्लेन मध्ये मिळालं. तर मी आता ब्रश वापरला त्याच्यामुळे हे नाही तर कवर पण आहे. मी नारळ आपण याच्यात बघू काय. म्हणजे यात तर निघालंच नाही बघ, ज्वारीचं पीठ वगैरे काही निघालं नाही बहुतेक. मग आता यात बहुतेक बाजरीचं दिसतंय. हो हे बाजरीचं पीठ आहे. चला भाकरी करूया, धीरेला भाकरी आवडते धीरेला. तर आता बाजरीची भाकरी करते. म्हटलं ज्वारीचं निघालं तर ज्वारीची करेल. आणि हे आपले गव्हाचं पीठ आहे याच्यात छान. आणि त्यांचा बिझनेस आहे ना, त्यांनी छान पॅकेटअप करून दिले. धीरेचं कुठे गेली खाते आपली, दिसते का काय माहिती नाही. हे बॉक्स ॲक्च्युली दुसरे याचे, नंतर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल हे बॉक्स कसले ते. हे बॉक्स सांगलीमध्ये हे बॉक्स घेतले. माझ्या नंदेच्या मैत्रिणी आहेत, त्यांनी आणून दिले हे बॉक्स. कारण हे आपल्याला भरायलाच पाहिजे. तुम्हाला दाखवायचंय म्हणजे ते माझे सासरचे जे आहेत बचत गटाचं ते करत असतात ना, तर त्यांचा बिझनेस आहे माझ्या सासरच्यांचा. तर त्यांच्याकडे मशीन आहे पॅकिंग करायचं. ते मसाले वगैरे बनवून विकतात, अनारशाचं पीठ दिवाळीत विकतात, सगळ्या प्रकारचे मसाले विकतात. तर त्यांच्याकडे मशीन आहे पॅकिंगचं. अरे चालतंय माझा ड्रेस. हे बघा आंघोळ करून हा ड्रेस घातला मी छानपैकी. तर असं छान पॅक करून दिलेत त्यांनी. तर हे आहे 2 3 4 आणि 5 किलो. 5 किलो आहे का हे माहिती नाही आपल्याला. हे तर मी 5 किलो आणले.
हो, हे पण 5 किलोच आहे. बरोबर, वजन सारखंच आहे. म्हणजे हे 1-1 किलोचे पॅक आहे, हे 5 किलो आहे. हे खपली गहू वेगळंच पेटून वाटते खरं. याच्या पोळ्या खूप छान येतात. त्यांनी पण पहिल्यांदाच शेतामध्ये लावले हे गहू. नंतर माझ्या सासूबाई म्हणे की असं म्हणतात. म्हटलं छान येतात त्या पोळ्या. हा म्हणे असं म्हणतात, तर आम्ही आत्ताच लावलं म्हणे. आता तुम्हाला हे पॅक दाखवते मी. हे पण आपल्याला उन्हात दाखवायला पाहिजे लगेच. काय याच्यात बघूया आपण. म्हणजे छोटूसंच आहे पॅक हे. कारण ते निम्म रिकामच होतं ना बऱ्यापैकी, तर मी पेपर घालून आणले. कुरडया आवडतात सगळ्यांना आमच्या इथे, तर सणाला वगैरे तळत असते मी. हे बघा, थोड्याशा हे लालसर वाटतं ते, काय माहिती. कुरडई आई ना फेब्रुवारीमध्येच बनवून घेत असते. तर आई म्हणे जेवढं उशिरा कराल ना तेवढं ते लालसर होत जातात. पण असू दे, छान आहे, छान म्हणायचं. काही काही लाल वाटतात ते, काही काही. कुरडई आवडते का तुम्हाला? माझ्या दोन्ही मुलांना आवडतात कुरडया. सणालाच मी तळते, इतर वेळेस नाही होत तळणं. तर असं या बॉक्समध्ये एवढं सामान बनवलेलं आहे. दिसलं का तुम्हाला? आता आपण दिसूया का? म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, चिवडा, लाडू, त्याच्यात रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, हा चिवडा आहे. आणि हे सजुरी का काय माहीत नाही मला, खाल्ल्यानंतर कळेल. ओके. आणि हे बाजरीचं पीठ. चला, हां, अरे गेले हे शंकरपाळे. एवढं सामान दिलंय सासरच्यांनी, हे मम्मीने. चला भाजी आपली बघूया. चला, भाजी पण झाली आपली. भाजी तयार झाली आहे. आणि आपण आता हे बघा, मी वजन काढून घेते. आपण आता हे ठेवूया त्यावरती. बंद झालं. हे कसं बघू आपण. दाखवत नाही, आपणच उभं राहू. माझं 50 किलो. ओके, 53.9 म्हणजे 4 किलोचं हे पीठ आहे. 54, हो ना. 4 किलो पीठ बाजरीचं. आणि हे बघूया आपण आता. तर हे 54.9, 5 किलो. हे 5 किलो. तर आता ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला? कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या वस्तू? आवडल्या का? पाणी सुटलं का तुम्हाला या सगळ्या खाण्याच्या वस्तू बघून? की बेडशीट बघून छान वाटलं? की कुरडई बघून छान वाटलं? की आवळा बघून छान वाटलं? की बाजरीचं पीठ बघून पाणी सुटलं? की खपली गव्हाचं पीठ पाहून पाणी सुटलं? नक्की सांगा, यातली कोणती तुम्हाला वस्तू सगळ्यात जास्त आवडली ते. हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे
बेलचं बटन आहे तेही दाबा, डिंग 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 असं, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब भेटतील. धन्यवाद. चला आपण आता भाकरी बनवूया पटकन.